इंडियन नेव्ही म्युझिशियन भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। इंडियन नेव्ही म्युझिशियनची भरती निघाली आहे। भारतीय नौदलामध्ये भरती ही निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे इंडियन नेव्ही भरतीमध्ये। आणि ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म आहे 5 जुलै 2025 पासून फॉर्म भरणे सुरू होतं आणि फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे 13 जुलै 2025 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे। म्हणजे सांगायचं एवढं की फक्त 8 दिवस या भरतीचे फॉर्म भरणे चालू राहणार आहे, नंतर बंद होऊन जाणार आहे। चांगली सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आणि इंडियन नेव्ही या भरतीमध्ये पेपर नाही आहे, तर आपलं यामध्ये ग्राउंडच्या बेसवर या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। तर चांगली इंडियन नेव्हीची ही भरती निघाली आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी। तर तुम्हाला जे ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर येणाऱ्या दिवसामध्ये नक्की फॉर्म भरा, कारण की यामध्ये पेपर ठेवण्यात आला नाही, एक लक्षात ठेवा। तर जास्त चान्स आहे सिलेक्शन होण्याचे इंडियन नेव्ही भरतीमध्ये आणि पगार सुद्धा आपल्याला यामध्ये 30 ते 40 हजार रुपये महिना आपल्याला इंडियन नेव्ही भरतीमध्ये भेटणार आहे। आणि इंडियन नेव्ही भरतीची निवड प्रक्रिया काय, उंची किती आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय या भरतीमध्ये, त्याचबरोबर कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया कशा प्रकारे, आपलं सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इंडियन नेव्ही भरतीबद्दल सांगणार आहे। यामध्ये ग्राउंड वगैरे इव्हेंट वगैरे सगळं। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन नेव्ही भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला बा। तर पहा, इंडियन नेव्ही म्युझिशियनची जे हे भरती निघाली आहे भारतीय नौदल भरतीमध्ये, तर यामध्ये पेपरने एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर आपलं यामध्ये जे वय आहे 1 सप्टेंबर 2004 ते 19 फेब्रुवारी 2008 दरम्यान आपला जन्म असला पाहिजे, तरच आपल्याला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा। आणि फीचा जर आपण विचार केला इंडियन नेव्ही भरतीमध्ये, तुम्ही SC ST OBC EWS NT ओपन SBC SCBC SCBC कोणत्या कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे, तर आवर्जून फॉर्म भरा। जास्त चान्स आहे इंडियन नेव्ही भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे। आणि त्याचबरोबर इंडियन नेव्ही भरतीमध्ये आता कोणकोणत्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा, तुम्ही 10वी पास पाहिजे आणि प्लस आपल्याला इन्स्ट्रुमेंटच्या ट्युनिंगमध्ये प्रवीणता असलेला उमेदवार पाहिजे। म्हणजे सांगायचं त्यावेळेस की यामध्ये आपण 10वी सुद्धा पास पाहिजे आणि त्याचबरोबर तुमच्याजवळ एखादा जर सर्टिफिकेट असेल बँड्समनचं म्हणा किंवा तुमचं या ठिकाणी संगीताचं जे पण तुमच्याजवळ सर्टिफिकेट असेल, ठीक आहे। तर जे याच्या अगोदर ज्यांच्याजवळ सुद्धा तुमच्याजवळ जे पण सर्टिफिकेट असेल, समजा शाळेतलं म्हणा किंवा कॉलेजमधलं म्हणा किंवा इतर संस्थेचं म्हणा, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीमध्ये फॉर्म भरता येते, लक्षात ठेवा। आणि आपल्याला वाद्यसुद्धा वाजवून दाखवावं लागणार आहे। जसं आता पोलीस भरती तुम्ही पाहिलं असेल की त्यामध्ये बँड्समनचं पद होतं, तर त्या टाईपच्या विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सुद्धा तशा प्रकारे सर्टिफिकेट या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा। तुमच्याजवळ जे पण सर्टिफिकेट असेल बँड्समनच्या रिलेटेड, तर ते सर्टिफिकेट या भरतीमध्ये चालणार आहे, त्याच विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला ते वाजवून सुद्धा दाखवावं लागणार आहे समोर, कारण की यामध्ये पेपर ठेवण्यात आला नाही, एक लक्षात ठेवा, ठीक। इंडियन नेव्ही या भरतीमध्ये आपण सिलेक्शन प्रोसेस जर पाहिलं तर या भरतीमध्ये पेपर नाही। तर पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या यामध्ये काय होणार आहे, सर्वात अगोदर आपल्या यामध्ये ग्राउंड होणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्या ठिकाणी तुम्हाला वाजून दाखवावं लागणार आहे, जे पण वाद्य आहे ते वाद्य तुम्हाला वाजून त्या ठिकाणी दाखवून लागणार आहे। बस याच्यावरच जे आपल्या या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। आणि 10वी मध्ये 50% आपल्याला पाहिजे, असं नाही की बा कोणत्याही विषयामध्ये 50% पाहिजे असं काही नाही, फक्त 10वी मध्ये तुम्हाला 50% असेल तर तुम्हाला इंडियन नेव्ही भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर आपण उंचीचा जर विचार केला इंडियन नेव्ही भरतीमध्ये तर 157 सेंटीमीटर उंची यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी लागते आणि त्याचबरोबर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 157 सेंटीमीटर यामध्ये उंची ठेवण्यात आलेली आहे। आता इंडियन नेव्ही भरतीमध्ये ग्राउंडचा जर आपण विचार केला तर पहिला जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आहे पुरुष उमेदवारांना, आणि 1600 मीटर रनिंग आपल्याला 6.5 मिनिटांमध्ये मारायचे। जे पण पुरुष उमेदवार 1600 मीटर रनिंग 6.5 मिनिटाच्या अंदर या ठिकाणी येणार आहे तर ते ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे। ज्यांचा सुद्धा 6.5 मिनिटापेक्षा जास्त टाइम गेला तर त्या विद्यार्थ्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे। त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर ते तुम्हाला या ठिकाणी बेंट टेकनी मारावं लागणार आहे 15, त्याचबरोबर पुशअप तुम्हाला मारावं लागणार आहे 15, त्याचबरोबर तुम्हाला उठक बैठक या ठिकाणी
मारावं लागणार आहे 20. बस एवढंच ग्राउंड या ठिकाणी पुरुष उमेदवारांसाठी नॉर्मली आहे. उठक बैठक मारणं, त्याचबरोबर बेंच टेकनी झालं, त्याचबरोबर पुशअप झालं. ठीक आहे, तर एकदम नॉर्मली एकदम इजी आहे, कोणी मारून देते. आता महिला उमेदवारांसाठी तर आपण ग्राउंड पाहिलं इंडियन नेव्ही भरतीमध्ये या म्युजिशियनच्या, तर महिला उमेदवारांसाठी सुद्धा 1600 मीटर रनिंग आहे. 1600 मीटर रनिंग आपल्याला 8 मिनिटांमध्ये मारायचे आहे. जे आपण महिला उमेदवार 1600 मीटर रनिंग हे 8 मिनिटांमध्ये मारणार आहे त्या ग्राउंड क्वालिफाय असणार आहे, ग्राउंड पास असणार आहे. आणि ज्या आपण महिला उमेदवारांचा 1600 मीटर रनिंगचा जो टाईम आहे हा 8 मिनिटापेक्षा जास्त गेला तर त्यांना फेल केलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे. आणि दुसरा जो महिला उमेदवारांसाठी तर तो आहे 15 स्क्वॉट तुम्हाला मारावं लागणार आहे. उठक बैठक त्याला म्हणतो, आरामात मारून देतो नॉर्मली, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर 10 पुशअप आपल्याला काढावं लागणार आहे आणि बेंच टेकनी आपल्याला 10 काढावं लागणार आहे. एवढंच ग्राउंड महिला उमेदवारांसाठी आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि त्याचबरोबर यामध्ये आपल्याला हे ग्राउंड झाल्यानंतर आपलं त्या ठिकाणी काय असणार आहे, म्युझिक अबिलिटी टेस्ट असणार आहे. ऑल क्वालिफाय कॅन्डिडेट इन PFT शॉल बी रिक्वायर्ड टू अपीयर इन द म्युझिक अबिलिटी टेस्ट. द फायनल सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट शॉल बी बेस्ड ऑन परफॉर्मन्स इन म्युझिक अबिलिटी टेस्ट. तर तुम्हाला त्या ठिकाणी वाद्य सुद्धा आपल्याला वाजवून दाखवावं लागणार आहे फिजिकल झाल्यानंतर, एक लक्षात ठेवा. जे पण तुम्हाला वाद्य येते ते तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना वाजवून दाखवावं लागणार आहे. एखादं गाणं वगैरे तुम्हाला त्यांना म्हणून दाखवावं लागणार आहे त्या वाद्यावर. एक उदाहरण देतो, ट्राम्पेट जर तुम्हाला येत असेल तर त्या ट्राम्पेटवर आपल्याला त्या ठिकाणी एखादं गाणं वगैरे त्यांना आपल्याला सादर करून दाखवावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा. तेव्हा कुठं आपलं या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे. तर जास्त चान्स आहे इंडियन नेव्ही भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे, कारण की इकडे जास्त मुलं फॉर्म भरत नाही. 90% 99% पुरं फॉर्म भरत नाही असं तुम्हाला कोण सांगू राहिलो. पहिली गोष्ट यामध्ये कमी वयोमर्यादा ठेवण्यात आल्या आणि जास्त विद्यार्थ्यांना वाजवता येत नाही, जास्त विद्यार्थ्यांजवळ सर्टिफिकेट नाही या भरतीमध्ये. ज्यांच्याजवळ असेल तर त्यांचं सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, ज्यांना वाजवता येते त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे, काही विषयच नाही, एक लक्षात ठेवा. तर सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे इंडियन नेव्हीची. तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती चालू आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला पगारचा जर आपण विचार केला इंडियन नेव्ही भरतीमध्ये, तर ही जी भरती आहे हे जे आपल्याला या ठिकाणी अग्निवीर अंतर्गत ही भरती येते. तर पहिल्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे. पहिल्या वर्षी आपल्याला 30,000 रुपये महिन्याला पगार भेटणार आहे आणि इन हँड आपल्या हातामध्ये 21,000 भेटणार आहे. 9,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. दुसऱ्या वर्षी पगार आपल्याला 33,000 रुपये भेटणार आहे. 23,100 आपल्या इन हँड भेटणार आहे. 9,900 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. तिसऱ्या वर्षी तो आपल्याला पगार भेटणार आहे. महिन्याला 36,500 रुपये महिना भेटणार आहे. 25,550 रुपये इन हँड भेटणार आहे. 10,950 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. चौथ्या वर्षी तो आपल्याला इंडियन नेव्ही भरतीमध्ये पगार भेटणार आहे. तर तो 40,000 रुपये महिन्याला भेटणार आहे. 28,000 रुपये इन हँड भेटणार आहे. 12,000 रुपये कार्पस फंडमध्ये जमा केले जाणार आहे. आणि जवळपास 5 लाख प्लस या ठिकाणी आपल्या कार्पस फंडमध्ये जमा होणार आहे आणि त्याचा आपल्याला व्याज या ठिकाणी भेटणार आहे. तर व्याज जवळपास आपल्याला 30% आपल्याला या ठिकाणी कार्पस फंडचं या ठिकाणी व्याज भेटणार आहे आपल्या एवढ्या मोठ्या पैशावर. ठीक आहे, तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी निघालेली आहे. आणि इंडियन नेव्ही भरतीची जी वेबसाईट आहे तर या भरतीत आपल्याला फॉर्म कुठून भरायचा आहे तर पहा www.joinindianarmy.government.in या वेबसाईटवरून जरी आपण फॉर्म भरला तर भरता येतो, एक लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे हे संपूर्ण प्रोसेस आहे इंडियन नेव्ही म्युजिशियन या भरतीची. तर चांगली जे हे भरती चालू आहे. मी तुम्हाला सांगतो ह्या भरतीमध्ये जे भरपूर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे, कारण की यामध्ये वयोमर्यादा कमी ठेवण्यात आली आहे आणि जास्त विद्यार्थ्यांना वाजवता येत नाही, वाद्य वाजवता येत नाही, एक लक्षात ठेवा. कोणाला वाद्य वाजवता येत नाही, 100तून फक्त एखादाच असते की त्याला वाद्य वगैरे वाजवता येते असे काही. ठीक आहे, तर यामध्ये जास्त चान्स आहे. ज्यांच्याजवळ जे पण सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी फॉर्म भरता असेल. कोणतं पण सर्टिफिकेट असेल तुमच्याजवळ, शाळेमधलं म्हणा किंवा कॉलेजमधलं म्हणा, जिथं तुम्ही परफॉर्मन्स केला असेल तिथं तरी चालते. तर 10वी पाससाठी ही भरती चालू आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.